श्री शिवाय नमस्तुभ्यं. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी मी 6-6:30 वाजता उठल्यावर गरम पाणी पिले. नंतर मग घर झाडून घेतलं. घरामध्ये तर काय एवढी घाण नसते रात्री घर झाडून घेतल्यावर, पण मग तरी सकाळी उठल्या मी पहिल्यांदा घर हे बाहेरचं पण झाडून घेत असते. कारण की आता पावसाचे दिवस आहे, त्यामुळं बाहेर पण आहे ना खूप हे होऊन जातं, माती येऊन जाते. कोणी ना कोणी चालू असतं, मातीचे पाय घेऊन येतं बाहेर. स्टँड होता चपलांचा माझ्याकडे, पण तो वेल्डिंग करायला दिलेला आहे आता. मग त्यामुळे काय आता सध्या तर अशाच ठेवून दिल्या मी चपला. बाहेरचं झाडून घेते, कारण की बाहेर पण मला रांगोळी दिवा लावावा लागतो ना संध्याकाळी, त्यामुळे. तसे बिल्डिंगचे मेंटेनन्सवाले येतात, झाडून घेत असता बाहेर, पण मग ते कधी येतात कधी नाही येत. त्यामुळे मी माझं डेली रोज सकाळी उठल्यावर झाडून घेत असते. आता यूट्यूब चॅनल तर मी नवीनच चालू केलेलं आहे. आता ग्रो कधी होईल ते माहीत नाही, पण जस्ट मी आज पहिलाच व्हिडिओ टाकलेला आहे. बघू डेली ब्लॉगचा वगैरे. जे घरात करते तेच तुम्हाला दाखवणार आहे, दुसरं काही नाही. पाय पुसणं वगैरे टाकून घेतलं व्यवस्थित लावून बाहेर. डेली ब्लॉगमध्ये तर काय आता जे आपल्या घरातलं आहे तेच दाखवते. नंतर मी आंघोळ केली, मुलीला आंघोळ घातली. 3 वर्षाची मुलगी आहे माझी. आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घेतली. देव काय एवढे नाही, देव माझे जास्त करून गावालाच आहे. हे बाहेर झाडं आहे, फुलाचे तुळशीचे रोपं आहे, लावलेले आहे मी असेच. आता पावसाळ्याचं तर काय पाणी टाकायची काही गरज नाही आहे त्याला. हे अशी झाडं आहे सर्व. 4-5 कुंड्या आहे, गॅलरीत ठेवून दिलेल्या आहे मी त्या. येतात फुलं त्याला. 1-2च फुलं आले, जास्त काही नाही, कारण की अजून छोटे ना, आता जस्ट येऊच राहिले ते. आणि तुळशीचे खूप रोपं आलेले, कारण तुळशीच्या मंजुळा मी टाकलेल्या होत्या 1-2 महिन्यापूर्वी कुंडीमध्ये, तर त्या बरोबर पावसाळ्यामध्ये यायला लागल्या. आणि दिवा नाही लावत मी तुळशीला, अगरबत्तीच लावून देते, विझून जातो ना दिवा, त्यामुळे. चहा ठेवला. माझं चहाशिवाय तो दिवसच चालू नाही होत. चहा हा लागतो. चहा नाही पिऊ, शरीरासाठी चांगलं नसतो चहा, पण आता काय करणार ना, सवय झाली. सकाळ संध्याकाळ 2 टाईम तरी चहा लागतोच. मुलीला नाही देत मी चहा, मुलीला दूध देते, मिस्टरांना आणि मला चहा. केळी आणलेली होती काल मिस्टरांनी, पण त्याच्यावर खूप चाचणं झाले, ओपन होते, त्यामुळे बांधून ठेवले ते व्यवस्थित. आता सध्या खूप चाचणं होतात ना पावसाळ्याच्या दिवसामध्ये, काही वस्तू ओपन असल्या की. म्हटले चला आता चहा झालेला होता, चहा घेऊ, सोबत बिस्किट आहे ते पण घेऊ थोडेसे. मुलीसाठी दूध गाळू आणि माझ्यासाठी चहा गाळून घेतला. लेट जेवण असतं, त्यामुळे सकाळी 2दा तरी माझा चहा होऊनच जातो. जेवण 2-2:30 वाजता करते मी, पण सकाळी तोपर्यंत 2दा चहा होऊन जातो. मग चहा बिस्किटं खाल्ली थोडेसे. आणि मुलीला तर माझ्या खूप आवडतं चहा बिस्किटं. सकाळी तिला रोज डेली चहा आणि बिस्किट रोजच पाहिजे तिला. नंतर कपड्याचा पसारा पडलेला होता, हा वापरायचे कपडे घड्या घालून ठेवल्या. कपडे धुवायचे बाकी होते, मग वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिले धुण्यासाठी. अर्धा तास कपडे धुतल्यानंतर काढले. तसे निघत नाही वॉशिंग मशीनमध्ये कपडे, पण चला ठीक आहे, कधी जर घाई असली तर मी वॉशिंग मशीनमध्येच लावून देत असते कपडे. व्हाईट शर्ट वगैरे तर नाही निघत एवढे, घसून वगैरे टाकावं लागतं मशीनमध्ये. कपडे धुवून घेतले आणि कपडे वाळत टाकून दिले. मग तसे बाहेर गॅलरीमध्ये जागा आहे, दोरी बांधलेली. आता पावसाचे कपडे पण नाही वाळत, पण ठीक आहे, वॉशिंग मशीनमध्ये काढले तर पटकन कपडे वाळून जातात, जास्त वेळ नाही लागत कपडे वाळायला. म्हटलं आता भूक लागली, दुपारच्या जेवणाला काय करायचं, तर म्हटले चला मग आता दुपारच्या जेवणाला तव्यावरचं बेसनच करू, कोरडं. बेसन आवडतं, भाजीला जर काही नसलं तर बेसनच टाकते मी तर जास्त करून. काही नाही, सिंपल अशा पद्धतीने बनवलं. लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे मोहरीची फोडणी देऊन. जास्त काय एवढं तयारी नसते बेसनाला. मसाले वाटून घ्या, हे करा ते करा, झटपट होतं. कुठं घाईत जायचं किंवा पटकन भूक लागली, कामावरताना लेट झालं का फक्त मी तर तेच करते, तव्यावरचं बेसनच देते टाकून, जेणेकरून पटकन पण होऊन जातं. काही नाही, मिरची, लसूण, जिरे मोहरी टाकली, थोडंसं परतवून दिलं तेलामध्ये. बेसन पिठामध्ये हळद मीठ टाकून घेतलं, पाणी ओतलं,
थोडंसं असं बॅटर बनवून टाकलं, तव्यावर टाकून दिलं आणि काय 5 ते 7 मिनटात होऊन जातं. हलवून घेतलं व्यवस्थित. 5 ते 7 मिनटात पटकन असं. आणि गरम गरम पोळीसोबतच ते चांगलं लागतं किंवा शिळ्या पोळीसोबत पण चांगलं लागतं. मी खाते कधी कधी शिळ्या पोळीसोबत पण मग गरम पोळीसोबत जास्त चांगलं लागतं. नंतर मी मुलीसाठी मॅगी बनवायला घेतली. सिंपल अशीच बनवली मॅगी. तेल, मॅगी मसाला, थोडंसं पाणी टाकलं. जास्त मला तर नाही कोरडी आवडत, पण माझ्या मुलीला एवढी पण तिला कोरडी नाही आवडत. तिला रस्सा लागतोच मॅगीसोबत प्यायला. मीठ टाकलं, मॅगी टाकली, 5-10 मिनटं शिजवून दिली आणि जेवायला बसले. थँक्यू.